रामकृष्ण हरी मित्रांनो, रामकृष्ण हरी डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये आजच्या भागामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत काहीतरी वेगळं जे तुम्हाला आवडणार आहे। तत्पूर्वी आपल्या या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळी आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या सर्व देवदेवतांचे भक्तिमंत्र, आरती, जप हे पाहत असतो आणि नवे तर सर्व तीर्थक्षेत्रांची म्हणजेच आपल्या भारतामधील असणाऱ्या सर्व तीर्थक्षेत्रांची वारंवार माहिती व लाईव्ह देवदर्शन नक्कीच आपण करत असतो। तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये नक्की काय आहे ते पाहूया। मित्रांनो, एकदा महाभारतातील पांडवांच्या घरामध्ये स्वयंपाक चालू होता आणि हा स्वयंपाक चालू असताना धर्मराजाला नक्कीच जेवणाला आपल्याला आपला देव त्यांना आमंत्रित करावं असं वाटलं। म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला धर्मराजा आमंत्रित करू इच्छित होते आणि आमंत्रित करत असताना एवढ्या लांब कोणाला तरी पाठवायचं होतं, म्हणून त्यांनी अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी यांना सांगितलं की तुम्ही जा आणि भगवान श्रीकृष्णांना जेवायचं आमंत्रण देऊन या। मित्रांनो, एवढ्या लांब जेवणात आता लगेच कसं येऊ शकतात वगैरे वगैरे, तर ते नाही म्हटले। त्याच्यानंतर मग धर्मराजांना तर देवाला बोलवायचे, कृष्णांना बोलवायचे। मग त्यांनी सांगितलं भीमराजांना, तर भीमा तू जा आणि श्रीकृष्णाला जेवणासाठी आमंत्रण देऊन ये। तर भीम पुन्हा एकदा शयनगृहात गेला आणि झोपी गेला। तर नंतर जेव्हा स्वयंपाक तयार झाला, जेवण तयार झालं, तेव्हा धर्मराजा येऊन म्हटले की भीमा, मी तुला श्रीकृष्ण देवाला जेवायला बोलवायला सांगितलं, तू गेला नाहीस काय अजून? तर म्हणे आता कसं शक्य आहे, आता एवढं लगेच? तर म्हटलं मी आणतो देवाला बोलून। भीम बाहेर गेला आणि जाता जाता मात्र त्याची गदा घेऊन गेला आणि ती गदा बाहेर अंगणात घेऊन गेल्यानंतर अशी वरती फेकली। आता ती वरती फेकल्यानंतर देवाचे ते लक्षात आलं आणि देव म्हणजेच भगवान श्रीकृष्ण धावत आले आणि ती गदा भीमाच्या डोक्यात पडू नये म्हणून हातात धरली। म्हणजे कसं असतं माहिती का, भक्ताचं आणि देवाचं नातं यामध्ये आपल्याला दिसून येतं। तर कृष्णाने म्हटलं, भीमा असं काय झालं की तू मला ह्या अशा गोष्टी करू लागलात, मला यायला लागलं तुझ्यामुळं? तर म्हणे का आमच्या बंधुराजांचा आदेश होता की भगवान श्रीकृष्णांनी जेवायला यावं आणि एवढ्या लांब तुमच्याकडे यायचं म्हणजे मला जास्त वेळ लागला असता, मग मी थोडासा शॉर्टकट घेतला आणि तुम्हाला जेवायचं आमंत्रण देण्यापेक्षा मी तुम्हालाच इथं बोलून घेतलं। आता आमच्या घरी जेवण आहे, तुम्हाला त्याचं निमंत्रण आहे आणि तुम्ही ते यावं। तर असं असतं भक्तीचा जो आहे तो ऋणानुबंध म्हणतात देवाचा आणि भक्ताचा ऋणानुबंध। यातून मला सांगायचं आहे की त्या काळापासून सुद्धा देव भक्ताला कधीच विसरत नसतो। तुमच्या प्रत्येक हाकेला देव अदृश्य स्वरूपात का होईना परंतु तुमच्या पाठीशी असतो। मित्रांनो, यातून एक बोध नक्की आपण घेऊ शकतो की भक्ती आपलं श्रद्धास्थान नक्कीच यामध्ये नक्कीच एक नातं असतं। जर भक्त आणि मनापासून भक्ती जर केली एखाद्या भक्ताने तर देव निरंतर आपल्या पाठीशी उभा राहतो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी। मित्रांनो, जय भगवान श्रीकृष्ण, राधे कृष्ण।